आता इथं गावामध्ये पोचलो आहे। आत्मापुरात पिकेची भेट झाली। पिके रात्री निघाला, आता गावाकडे आज दर्शन वगैरे झालं सगळं। कोल्हापूर दर्शन गावाकडे। आता बाळूमामाचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय कोल्हापूरला आणि या ठिकाणी बाळूमामापासून एक 4-5 किलोमीटर, आदमापूरपासून 4-5 किलोमीटर अंतरावर शेळेवाडी म्हणून हे चौक आहे आणि या ठिकाणी प्रसिद्ध बर्फी मिळते। तर आपण बर्फी घेऊयात घरी पण आणि इथं खायला पण। कोणतं गाव येते काका? शेळेवाडी। शेळेवाडी प्रसिद्ध आहे ना इथलं हे बर्फी? हा प्रसिद्ध आहे। तुळजापूर ते काय ते आवेश होय का? हे दररोज बनवता का तुम्ही? हा रोज। किती होते दररोज? रोज एक 40 किलो देते। 40 किलो। कसे आता हे भाव? 90ला पावशेर आहे, 360 रुपये किलो आहे। होय 360 रुपये देता का नमुना? हे पण आताच बनवले ना? आमच्या गोडीला साखर। आता आम्ही आलोय कोल्हापूरला। खाली गाला इंग्रजाचं बांधकाम आहे। ओ बाबा मोठं की दुकान चांगलं। वाजणारी कोणती आहे की? वाजणारी वेगळी येणार, वाजणारी हे पॉलिश करता येते। ठीक आहे, पॉलिश हे करता येते। हा हे पॉलिश होते, हे पॉलिश होते, हे पॉलिश होते, चालून जाईल। वाजायचं कमी झालं की पार गाडी। कोल्हापूरला आल्यामुळे आम्ही कोल्हापुरी चप्पल घेतली सगळ्यांनी मिळून। आता निघालोय आम्ही शिंगणापूरला। आता आम्ही आलोय शिखर शिंगणापूरला महादेवाच्या दर्शनासाठी। अशा प्रकारे आम्ही 2-3 दिवस फिरून आता गावाकडे निघालेलो आहे। जायचं का आता गावाकडे? हा पंढरपूर घसा बसला। आता इथं गावामध्ये पोचलो आहे। 4 दिवस मस्तपैकी एन्जॉय करून आता घरी आलेलो आहे आणि इथं कोट्यावर गाडी घेऊन आल्यानंतर 2-3 दिवस बघितलेलं नव्हतं। तर आता हे कुत्रे जे आहेत तिथले कोट्यावरले ते कसे करायलेत बघा। आज पाडव्याच्या अमावस्येला आमच्या गावातील बाजीबाबाची यात्रा असते।
खाली बसा. Hey!